ओके, सो जी क्रोमोझोमची डायग्राम दिलेली आहे, तर ती डायग्राम सगळ्यांनी क्लिअर करा सगळ्यात पहिल्यांदा. सो जर हा क्रोमोझोम असेल तर याच्या आतमध्ये तुम्हाला असं डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर दिसेल आणि या डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर वरती असं बीडेड स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, ग्रॅन्युलर किंवा बीडेड स्ट्रक्चर. आता याच्या सगळ्या पार्टचे नेम बघा. त्याच्यामध्ये हे जे बीडेड स्ट्रक्चर आहे याला क्रोमोमियर असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज क्रोमोमियर. त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे हा जो पॉइंट आहे याला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणतात. हे आपण बघितलं, प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन which is also called as सेंट्रोमियर. त्याला सेंट्रोमियर सुद्धा म्हटलं जातं. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट तुम्हाला पॉइंट सांगितला, हे मॅट्रिक्स आणि पॅलिकल दिलेलं नाहीये, पण हे सुद्धा या ठिकाणी बघा पॅलिकल आहे. त्यानंतर या ठिकाणी मॅट्रिक्स हा सुद्धा पोर्शन असतो. त्यानंतर नेक्स्ट सेंट्रोमियर तुम्हाला सांगितलं आणि क्रोमोनेमा. येस, क्रोमोनेमा. ठीक आहे, तर आपला जो डीएनए आहे डबल स्टँडर्ड थ्रेड लाइक स्ट्रक्चर आहे, लिनियर लॉंग आहे. बॅक्टेरियनचा डीएनए बघा तर सर्क्युलर असतो, त्याचे दोन्ही एंड असे अटॅच असतात, पण आपला जो डीएनए आहे तो लिनियर आहे. ओके, या पद्धतीने आणि लॉंग स्ट्रक्चर आहे. जेव्हा सेल इंटरफेज मध्ये असते तेव्हा हा डीएनए किंवा त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिसचं काम सुरू असतं. सो त्याला अशा कॉईल फॉर्म मध्ये ठेवलं जात नाही. इंटरफेज मध्ये तुम्हाला डीएनए असंच पाहायला मिळेल. सो या फेज मध्ये तुम्ही त्याला क्रोमॅटिन मटेरियल किंवा क्रोमॅटिन नेटवर्क ही टर्म यूज करता. इंटरफेज मध्ये 3 फेजेस येतात, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. त्यापैकी जी S फेज आहे त्या फेज मध्ये ओरिजिनल जो डीएनए आहे त्याची कार्बन कॉपी अजून तयार केली जाते आणि जेव्हा यांचं कॉइलिंग होतं तेव्हा तुम्हाला या पद्धतीनं ओरिजिनल डीएनए आणि त्याची कार्बन कॉपी ह्या दोन्ही एकमेकींना सेंट्रोमियर या पॉइंटला अटॅच झालेल्या दिसते आणि या दोघींना एकमेकींच्या सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं जातं. ओके, आता हे जे क्रोमोझोमचं कॉइलिंग झाल्यानंतरचं स्ट्रक्चर आहे तर त्या स्ट्रक्चरचे डिटेल बघा. त्यातले सगळ्यात फर्स्ट क्रोमोमियर काय, क्रोमोमियर टर्म दिलेली आहे आणि त्याचं मीनिंग नाही दिलेलं. सगळ्यांनी मीनिंग लिहून ठेवा बुक मध्ये किंवा नोटबुक मध्ये. सिरियली अलाइन, अलाइन bead like, serially aligned bead like structure in chromosome, bead like structure in chromosome, and it is formed due to local coiling of DNA, or due to local coiling of DNA. ठीक आहे, तर सगळ्यात फर्स्ट हा जो क्रोमोझोम त्याचं जे कॉइलिंग झालेलं आहे डीएनएचं त्याच्यावरती आपल्याला नॉन जेनेटिक मटेरियल, जेनेटिक मटेरियल नाहीये, जेनेटिक मटेरियल नसणार एक मेम्ब्रेनस कव्हरिंग असतं, एक मेम्ब्रेन असतं. त्या मेम्ब्रेनला पॅलिकल असं म्हटलं जातं. सो पॅलिकल हा वर्ड ही टर्म कुठेही यूज झालं तर त्याचा अर्थ कव्हरिंग किंवा मेम्ब्रेन. सो ह्या क्रोमोझोमला आपलं स्वतःचं कव्हरिंग आहे आणि या कव्हरिंगला पॅलिकल म्हटलं जातं. या पॅलिकलच्या आतमध्ये ही जी स्पेस दिसते इथे एक जेली लाइक फ्लुइड प्रेझेंट आहे अँड दॅट जेली लाइक फ्लुइड इट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. आतमध्ये असणाऱ्या जेली लाइक फ्लुइडला मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. आता त्याच्या आत आपला हा डबल स्टँडर्ड डीएनए, त्या डीएनएचं कॉइलिंग होतं हे आपल्याला माहितीये. कॉइलिंग होताना बघा फॉर एक्झाम्पल डीएनए या ठिकाणी सपोज खूप कॉइलिंग झालं, सुपर कॉइलिंग झालं, पुन्हा असा स्ट्रेट डीएनए, पुन्हा कॉइलिंग झालं, पुन्हा स्ट्रेट डीएनए. आता जिथं खूप जास्त कॉइलिंग झाले, सुपर कॉइलिंग झालेले तो रिजन तुम्हाला कसा दिसेल समजतंय का? बघा समजा हा डीएनएचा डबल स्ट्रँड आहे, या रिजन मध्ये डीएनएचं कॉइलिंग झालं, पुन्हा थोडासा लिनियर डीएनए प्रेझेंट आहे, पुन्हा जास्त सुपर कॉइलिंग झालं किंवा टाईप कॉइलिंग झालं, पुन्हा असा स्ट्रेट रिजन. सो जिथं जास्त कॉइलिंग झालेलं आहे तो एरिया जर तुम्ही लांबून बघितला तर तो कसा दिसेल? बीड सारखा दिसेल, मण्यांसारखा दिसेल, डार्क रिजन दिसेल, सर्क्युलर. सो या ठिकाणी जिथं जिथं तुम्हाला डार्क रिजन दिसतोय तो म्हणजे काय आहे? क्रोमोमियर. आणि क्रोमोमियर तयार कसा झाला तर सिरियली अलाइन्ड बीड लाइक स्ट्रक्चर इन क्रोमोझोम अँड इट इज फॉर्म ड्यू टू लोकल कॉइलिंग ऑफ डीएनए. त्या ठिकाणी डीएनएचं खूप कॉइलिंग झालेलं आहे आणि जास्त कॉइलिंग झाल्यामुळे ते बीड सारखं आपल्याला स्ट्रक्चर दिसते, मण्यांसारखं स्ट्रक्चर दिसते. त्याला काय म्हणायचं? क्रोमोमियर. सगळ्यांना क्रोमोमियर कळलं का?
हा टर्मचं मीनिंग दिलंय क्रोमोमियर मीन सिरियली अलाइन बीड लाईक स्ट्रक्चर इन क्रोमोझोम. क्रोमोझोम मध्ये सिरियली अलाइन झालेलं म्हणजे बीड लाईक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतोय क्रोमोमियर. आणि तो तसा तयार कसा झालेला आहे तर लॉंग डीएनए जो आहे त्याचं त्या लोकेशनला काय झालेले जास्त कॉइलिंग झालेले. जर हा डबल स्टँडर्ड डीएनए आहे इकडे तर हा डीएनए अचानक इथं जास्त कॉइलिंग झालं, पुन्हा हा पुढचा डीएनए आहे पुन्हा इथं जास्त कॉइलिंग झालेले. सो जिथं जिथं जास्त कॉइलिंग झाले तिथं ते बीड दिसतात आणि त्यालाच आपण काय म्हणतोय क्रोमोमियर. इट इज कॉल्ड ॲज क्रोमोमियर. टर्म क्लिअर झाली सगळ्यांना क्रोमोमियर. क्रोमोमियर नंतर नेक्स्ट आहे क्रोमोनेमा. क्रोमोनेमा ठीक आहे. क्रोमोनेमा काय आहे बघा. क्रोमोनेमा याचं प्लुरल म्हणजे काय आहे क्रोमोनेमाटा. क्रोमोनेमाटा. सो बऱ्याचदा असं कन्फ्युजन होतं की क्रोमोनेमा म्हणजे काय आणि क्रोमोनेमाटा काय. तर वेगळा काही नाहीये. क्रोमोनेमा जो आहे त्याचंच प्लुरल म्हणजे क्रोमोनेमाटा असं म्हटलं जातं. तर क्रोमोनेमा काय जीन बिअरिंग पोर्शन ऑफ क्रोमोझोम. इट इज जीन बिअरिंग पोर्शन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचा जीन बिअरिंग. आता तुम्हाला ही एक गोष्ट अजून क्लिअर करा, पुढे अजून होणारच आहे. डीएनएचा समजा हा डीएनए सगळ्यांकडे लक्षात द्या. इथला रिजन कॉइल झाला, पुन्हा हा डीएनए पुन्हा इथं कॉइलिंग झालं. जो कॉइल झालेला आहे त्याच्यापासून प्रोटीन तयार होईल का? होईल का? काय नाही होणार. काय झालेलं आहे वाइंड झालेला आहे. जर प्रोटीन तयार व्हायचं असेल तर डीएनए ला काय करावं लागेल अनवाइंड करावं लागेल. मग तिथं आरएनए पॉलिमरेज येऊन अटॅच होईल, मग त्याची कॉम्प्लिमेंटरी सगळे न्यूक्लियोटाइड ऍड होतील आणि एमआरएनए तयार होईल आणि मग प्रोटीन सिंथेसिस. सो ज्या रिजन मध्ये डीएनए खूप टाइटली कॉइल झालेला असतो ऍक्च्युअली तो रिजन जास्त कोडिंग नसतो, तो प्रोटीन साठी जास्त कोड करत नाही. आणि ज्या रिजन मध्ये डीएनए अनकॉइल आहे कॉइलिंग जास्त झालेलं नाहीये तो रिजन ऍक्च्युली कसा आहे कोडिंग आहे. काय करतोय तो प्रोटीन साठी कोड करतोय. आणि आपल्याला माहितीये की जो रिजन डीएनए चा फंक्शनल आहे प्रोटीन साठी कोड करतो त्याला आपण काय म्हणतो. हा सगळा डीएनए आहे आणि या डीएनए चा हा रिजन कोडिंग आहे प्रोटीन साठी कोड करतोय फंक्शनल आहे. एवढ्या रिजनला तुम्ही काय म्हणणार. डीएनएचं काम काय असतं. डीएनएचं काम काय असतं. अरे डीएनए कशासाठी आहे त्याचं काम काय हेरिडिटी आहे. ठीक आहे. हेरिडिटी म्हणजे काय कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय सपोज तुमच्या डोळ्यांचा कलर एखाद्या पिगमेंटमुळे एखाद्या गोष्टीमुळे असेल ते पिगमेंट ते प्रोटीन तयार कसं होतंय डीएनए पासून तयार होतंय. डीएनए तर एन्झाइम तयार करतो किंवा प्रोटीन. आता हे काय लक्षात ठेवा डीएनएचं यापेक्षा वेगळा काहीच काम नाही. डीएनए फक्त प्रोटीन साठी कोड करतो बरोबर. ते प्रोटीन ऍज इट इज यूज होतात. काही प्रोटीन एन्झाइम म्हणून काम करतात तर ते पुढचं ठरतं. मात्र डीएनएचं एकच काम आहे काय प्रोटीन साठी कोड करणं. त्यासाठी काय काय करावं लागतं. डीएनए पासून पहिल्यांदा काय तयार होतो एमआरएनए. एमआरएनए नंतर सायटोप्लाझम मध्ये येतो त्याला आरआरएनए टीआरएनए सगळे येतात आणि प्रोटीन तयार होतं बरोबर का. म्हणजे डीएनएचं काम काय आहे प्रोटीन साठी कोड करणं. आपला डीएनए खूप मोठा आहे खूप जास्त न्यूक्लियोटाइड त्याच्यावरती आहे मात्र आपला सगळा डीएनए कोडिंग नाहीये. इनफॅक्ट खूप थोडा डीएनए कोडिंग आहे. बराचसा रिजन नॉन फंक्शनल आहे नॉन कोडिंग आहे तो कोणत्याही प्रोटीन साठी कोड करत नाही. सो आता ही डेफिनेशन बघा. जीन इज द फंक्शनल सेगमेंट ऑफ डीएनए. डीएनए चा फंक्शनल किंवा कोडिंग सेगमेंट जो असतो तेवढ्याच सेगमेंटला काय म्हणायचं. एवढा सगळा मोठा डीएनए आहे पण त्या डीएनए मधला एवढाच सेगमेंट फक्त प्रोटीन साठी कोड करतोय काम करतोय त्याच्यापासून प्रोटीन तयार होतंय. हा कोडिंग रिजनला जीन असं म्हटलं जातं. इकडच्या बाकीच्याला तुम्ही जीन म्हणणार नाही. डीएनए कळला तुम्हाला. डीएनए वरती जे सेगमेंट ऍक्च्युली प्रोटीन साठी कोड करतात त्याला काय म्हणायचं जीन. समजलं. हा डीएनए चा टाइट कॉइलिंग झालं की काय तयार होतो क्रोमोझोम. सगळा डीएनए अनबाइंड फॉर्म मध्ये न्यूक्लियस मध्ये असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं क्रोमॅटिक मटेरियल. कन्सेप्ट क्लिअर होत आहे का. जिथं नाही ना कळत कितीही बेसिक असू द्या क्वेश्चन विचारा
ठीक आहे. सो जीन मी तुम्हाला सांगितलं मुद्दा काय होता बघा, क्रोमोनेमा, प्लुरल त्याचा आहे क्रोमोनेमाटा, जीन बिअरिंग पोर्शन ऑफ क्रोमोझोम. जर इथं टाईप कॉइलिंग झालेले हा नाही कोड करत तर त्याला तुम्ही जीन म्हणणार का? म्हणणार का? कुठल्या प्रोटीनसाठी कोड करतच नाही त्याला आपण जीन म्हणणार नाही. जो रिजन अनकॉइल आहे तो काय करतोय ऍक्च्युली प्रोटीनसाठी कोड करतोय, म्हणजे तो काय झाला जीन. आलं का लक्षात? ओके, तर तो जो रिजन आहे याला काय म्हणतोय आपण? क्रोमोनेमा. सो क्रोमोनेमा इज जीन बिअरिंग पोर्शन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या ज्या पोर्शन वरती जीन आहे, कोडिंग सिक्वेन्स आहे, त्याला म्हणायचं क्रोमोनेमा. एवढं कळलं का? कळलंय आता सगळ्यांना? प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियर सांगता येईल, कायनेटोकोर सांगता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट शिकवलं मी क्रोमोमियर. क्रोमोमियर म्हणजे काय? सिरियली अलाइन्ड बीट लाइक स्ट्रक्चर. आणि ते बीट लाइक स्ट्रक्चर तयार कसं झालं? ड्यू टू लोकल कॉइलिंग ऑफ डीएनए. त्या ठिकाणी डीएनएचं खूप कॉइलिंग झालं म्हणून ते बीट लाइक स्ट्रक्चर तयार झालं. नेक्स्ट काय शिकवलं? क्रोमोनेमा किंवा क्रोमोनेमाटा. क्रोमोनेमा म्हणजे काय? तर क्रोमोझोमच्या ज्या पोर्शन वरती जीन आहे त्याला काय म्हणायचं? क्रोमोनेमा. त्याचं कव्हरिंग जे आहे त्याला काय म्हणायचं? पॅलिकल. त्याच्या आत जेली लाइक म्हणजे पॅलिकलच्या जेली लाइक सबस्टन्स आहे त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. एवढं कळलं का? एवढं कळलंय? येस. त्याच्या पुढे अजून आपल्याला कॉन्स्ट्रिक्शन बघायला मिळतात. पुढचे कॉन्स्ट्रिक्शन बघा. नेक्स्ट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सोडून काही क्रोमोझोम वरती अजून कॉन्स्ट्रिक्टेड एरिया किंवा कॉन्स्ट्रिक्शन प्रेझेंट असतात. सो त्यांना आपण सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतो. तर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन जे त्याच्यामध्ये 2 पॉइंट दिलेले आहेत. ऍट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 न्यूक्लियोलस बिकम ऑर्गनाइज्ड ड्यूरिंग इंटरफेज. ओके, सो ऍट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 nucleolus get organized. सो बुक मध्ये जी डायग्राम दिलेली आहे तर त्या डायग्राम मधलं स्ट्रक्चर बघा. ठीक आहे. सो एक्स्ट्रा आपल्याला या पद्धतीने कॉन्स्ट्रिक्शन बघायला मिळतात. तर हे जे एक्स्ट्राचे कॉन्स्ट्रिक्शन आहेत तर ते झाले सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. तर आता सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन मध्ये पण जास्त आहे. त्यात वरती बघा सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2 आणि खाली दिलेले आहे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 और इट इज आल्सो कॉल्ड ॲज न्यूक्लियोलार ऑर्गनायझर. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 ला काय म्हटलेलं त्यांनी? न्यूक्लियोलार ऑर्गनायझर. तो जो रिजन आहे वेगवेगळ्या क्रोमोझोम वरचा तो कॉन्स्ट्रिक्शनचा रिजन एकत्र येऊन काय तयार होतो? न्यूक्लिओलस तयार होतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? न्यूक्लियोलार ऑर्गनायझर. सो सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 इट बिकम न्यूक्लिओलस और न्यूक्लिओलस इज ऑर्गनाइज्ड फ्रॉम दिस सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. वेगवेगळ्या क्रोमोझोम वरचा सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनचा रिजन एकत्र येऊन काय तयार होणार आहे? न्यूक्लिओलस. हेन्स इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओलार ऑर्गनायझर. हे तयार कधी होतं? ड्यूरिंग इंटरफेज. त्यानंतर जेव्हा एम फेज सुरू होते तेव्हा न्यूक्लिओलस डिजनरेट होतं आपल्याला माहिती आहे. नंतर न्यूक्लिओलस दिसत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे सॅट बॉडी. What is sat body? Region after secondary constriction. Secondary constriction. जर हे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असेल, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन नंतरचा जो रिजन आहे त्या रिजनला काय नेम दिलेले त्यांनी? सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन नंतरचा जो रिजन आहे त्याला म्हटलेले सॅटेलाइट किंवा सॅट बॉडी असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॅटेलाइट. सो रिजन आफ्टर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन नंतरचा जो रिजन आहे त्या रिजनला सॅट बॉडी किंवा सॅटेलाइट क्रोमोझोम असं सुद्धा म्हटलं जातं. आता तर त्याच्या नेमची हिस्ट्री बरीच दिलेली आहे. जर तुम्ही सर्च केलं तर सॅटेलाइट मध्ये SAT साइन ऍसिडो थायमिडो न्यूक्लिओ असं त्याचं फुल फॉर्म होतं. त्याचं मीनिंग असं आहे की जो रिजन फेल चेन या स्टेननी स्टेन होत नाही,
जर तुम्ही त्या क्रोमोझोमला कलर केलं तर सॅटेलाइट जो रिजन आहे तो स्टेन होत नाही आणि त्याच्यावरून त्याला सॅट बॉडी असं नेम दिलेलं आहे. पण आता त्याचा तो मीनिंग यूज केला जात नाही. जस्ट सॅट बॉडी म्हणजे सॅटेलाइटचा शॉर्ट फॉर्म या वेळेस त्याला यूज केलं जातं. पण याचा सुद्धा फुल फॉर्म आहे आणि त्या फुल फॉर्मचं मीनिंग हे आहे की ती जी सॅट बॉडी आहे ती फ्युएलजन या स्टेननी कलर होत नाही. तिला जरी कलर दिला तरी ती कलर होत नाही. नेक्स्ट सॅट बॉडी अटॅच टू मेन बॉडी ऑफ क्रोमोझोम by thread like chromatin. By thread like chromatin. ओके, आता जर आपण या वरच्या रिजनला सॅट बॉडी इथे जर बघत असू तर असा थ्रेड लाईक क्रोमॅटिन असतो. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. थ्रेड लाईक क्रोमॅटिन असतो ज्याच्यामुळे ही सॅट बॉडी खालच्या मेन क्रोमोझोमच्या बॉडीला अटॅच झालेली असते. सो इन शॉर्ट आपल्याला क्रोमोझोम वरती प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन सोडून काही क्रोमोझोम वरती अजून सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सुद्धा पाहायला मिळतात. त्यापैकी एक कॉन्स्ट्रिक्शन तुम्हाला सांगितलं की जे न्यूक्लिओलस फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होतं. त्याला काय म्हणायचं? न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. आणि या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन नंतरचा जो रिजन आहे त्या रिजनला काय म्हणतोय आपण? सॅट बॉडी किंवा सॅटेलाइट क्रोमोझोम. तर सॅटेलाइट क्रोमोझोमचा असं वेगळं फंक्शन काही दिलेलं नाहीये, पण ही जी सॅट बॉडी आहे ती मेन क्रोमोझोमला थ्रेड लाईक अगदी थ्रेड लाईक क्रोमॅटिननी अटॅच झालेली असते. आणि अजून एक त्याच्यामध्ये पॉइंट दिलेला आहे तो म्हणजे ओके सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन दोन दिलेले आहेत बघा. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1 न्यूक्लिओलस बिकम ऑर्गनाइज्ड ड्यूरिंग इंटरफेस. नेक्स्ट सॅटेलाइट बॉडी सॅट बॉडी इज अटॅच्ड टू सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2 in very few chromosomes. Each chromatid is in turn contain long, unbranched, slender, highly coiled DNA thread called chromonema extending through the length of chromatid. ओके, आता हे जे क्रोमॅटिड आहेत त्याच्यावरती हे क्रोमोझोम प्रेझेंट आहेत. त्यानंतर नेक्स्ट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन मध्ये टीलोमियर हा वर्ड त्यांनी थिअरी मध्ये नाही दिला पण डायग्राम मध्ये टीलोमियर दिलेले आहे. सो फक्त टीलोमियर म्हणजे काय असते ते बघा. So telomere is the repetitive, it is the region of repetitive nucleotide sequence. त्या रिजन मध्ये न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स जो आहे तो रिपीट होतो. रिपीटेड न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असणारा जो रिजन आहे त्याला आपण टीलोमियर म्हणतो. ऍक्च्युली क्रोमोझोमचा एंडचा रिजन असतो तो टीलोमियर. आणि हा जो टीलोमियर आहे त्याचा रोल काय असतो? टीलोमियर तुम्हाला झालंय दुसरीकडे. हा टीलोमियरचा रोल काय असतो? तर हा जो टीलोमियर आहे असाच अजून एक क्रोमोझोम असेल दुसरा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम एकमेकांना अटॅच होणार नाही किंवा हा क्रोमोझोम जो आहे याच्यावरती एन्झाईम ऍक्ट होऊन तो डेटेरिओरेट होणार नाही, खराब होणार नाही. सो हे दोन कामं जे तो हा टीलोमियर करतो. सो टीलोमियर म्हणजे वेगळा काही नाही, त्याच्यावरती न्यूक्लियोटाइडचा रिपीटेड सिक्वेन्स असतो. म्हणजे बघा ए जी 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 असं असेल तर तो पुन्हा ए जी पुन्हा ए असं रिपीट तो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतो. हा क्रोमोझोमचा एंड आहे आणि हा जो एंड आहे तो दोन क्रोमोझोमचं फ्युजन अवॉइड करतो. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट त्या क्रोमोझोमचं डिटेरिओरेशन होऊ देत नाही, तो क्रोमोझोम डॅमेज होऊ देत नाही, त्याला म्हणायचं टीलोमियर. सो बऱ्यापैकी मी क्रोमोझोम बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली. आपला डीएनए डबल स्ट्रँडेड, लॉंग आणि थ्रेड लाईक आहे. सो हा थ्रेड लाईक डीएनए अनवाइंड कोणत्या फेज मध्ये असतो? इंटरफेज मध्ये असतो. नंतर त्याचं कॉइलिंग होतं. कोणत्या फेज मध्ये? एम फेज कडे जेव्हा तो जाणार आहे तेव्हा त्याचं कॉइलिंग होणार आहे आणि कॉइलिंग होऊन हे स्ट्रक्चर तयार होतं. कुठलं? क्रोमोझोम. मग या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचे? फर्स्ट क्रोमोझोमचं जे कव्हरिंग आहे त्या कव्हरिंगला काय म्हणायचं? पॅलिकल. पॅलिकलच्या आतमध्ये जेली लाईक सबस्टन्स आहे त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. ओके. त्यानंतर हा जो क्रोमोझोम आहे त्यातला डीएनए कॉइल झालेला आहे. ज्या ठिकाणी डीएनएचं जास्त कॉइलिंग झालेलं आहे तो रिजन बीड सारखा दिसतो, मण्यांसारखा दिसतो, त्या रिजनला म्हणायचं क्रोमोमियर. त्यानंतर क्रोमोनेमा कशाला म्हणायचं? जीन बिअरिंग पोर्शन ऑफ क्रोमोझोम. ज्या रिजन मध्ये जीन प्रेझेंट आहे, क्रोमोझोमच्या ज्या एरियामध्ये जीन प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं? क्रोमोनेमा किंवा क्रोमोनेमाटा. आता या क्रोमोझोम वरती असे कॉन्स्ट्रिक्टेड एरिया आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला हा पहिला
मिडल रिजन मध्ये जो कॉन्स्ट्रिक्शन त्याला काय म्हणायचं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेंट्रोमियर. त्या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनच्या मदतीनं दुसरी जी सिस्टर क्रोमॅटिड आहे ती या क्रोमॅटिडला या पॉइंटला काय होणार आहे अटॅच होणार आहे. अजून एक प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन वरती डिस्क लाइक प्रोटीनेशियस स्ट्रक्चर आहे ज्याला म्हणायचं कायनेटोकोर आणि या कायनेटोकोरना स्पिंडल फायबर अटॅच होतात. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन नंतर नेक्स्ट असतं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन मध्ये सुद्धा दोन आहेत. त्यातलं फर्स्ट तुम्हाला सांगितलं न्यूक्लियोलर ऑर्गनायझर. जो रिजन सेकंडरी कॉन्स्टिट्यूएंट रिजन न्यूक्लियोलस ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हॉल्व होतो त्याला म्हणायचं न्यूक्लियोलर ऑर्गनायझर. नेक्स्ट काय सांगितलं सॅट बॉडी. न्यूक्लियोलर ऑर्गनायझर किंवा हे जे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन आहे त्याच्यानंतरचा जो एरिया आहे त्याला काय म्हणायचं सॅटेलाइट क्रोमोझोम किंवा सॅट बॉडी. ही सॅट बॉडी मेन क्रोमोझोमला कशाने अटॅच झालेली असते थ्रेड लाइक क्रोमॅटिनने अटॅच झालेली असते. टेलोमियर म्हणजे काय क्रोमोझोमचा एंड जागा ठीक आहे एकदम एंड. त्या एंड मध्ये रिपिटेटिव्ह न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असतात आणि तो जो एंड आहे तो काय करतो दोन क्रोमोझोमचं फ्युजन अवॉइड करतो त्यांचं स्टिकिंग होऊ दे नाही. सगळ्यांना क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कळलं. On the basis of position of centromere, there are 4 types of chromosome. कोणते 4 टाइप आहेत बघा. Okay, first type is metacentric chromosome. Second is submetacentric. Next type metacentric, submetacentric, acrocentric and telocentric. So these are the 4 types of chromosome on the basis of position of centromere. In metacentric chromosome, centromere is present. Okay, centromere is at midpoint. मिडपॉइंटला जर सेंट्रोमियर प्रेझेंट असेल तर त्या क्रोमोझोमला मेटासेंट्रिक क्रोमोझोम म्हणतो. तर त्याच्या दोन आर्मची नावं सांगा मला. दोन आर्मची नावं सांगा. कुठली दोन आर्म असतात क्रोमोझोमचे पी आणि क्यू. पी आर्म आणि क्यू आर्म. आता मेटासेंट्रिक क्रोमोझोम ज्याच्यामध्ये सेंट्रोमियर मिड पॉइंटला असतो त्यामुळे ह्या दोन्ही आर्म कशा असतात इक्वल लेंथच्या असतात आणि जेव्हा ते खेचले जातात तेव्हा यांचा शेप कशासारखा दिसतो कसे दिसतील हे व्ही सारखे दिसतात. आलं लक्षात. नेक्स्ट सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम कुठे असतो सेंट्रोमियर. सेंट्रोमियर कुठे सेंट्रोमियर इज नियर मिड पॉइंट. मिड पॉइंटच्या जवळ असतो. जर हा मिड पॉइंट असेल थोडासा स्लाइटली अवे फ्रॉम द मिड पॉइंट. मिड पॉइंट पासून थोडासा अवे गेलेला आहे. एक शॉर्ट आर्म तयार होते आणि एक लॉंग आर्म तयार होते. त्यापैकी शॉर्ट आर्मला पी आर्म म्हणायचं आणि जी लॉंग असते तिला म्हटलं जातं क्यू आर्म. याच्यावरती आता नीटला क्वेश्चन विचारला होता की क्रोमोझोमच्या शॉर्ट आर्मला काय म्हटलं जातं तर शॉर्ट आर्म पी आर्म असते आणि जी लॉंग आहे ती क्यू आर्म असते. लक्षात ठेवा. तर हा जो क्रोमोझोम आहे जेव्हा मेटाफेज मध्ये इक्वेटरला आल्याने तो स्प्लिटिंग होतं आणि पुढच्या फेज मध्ये खेचला जातो तेव्हा तो कसा दिसणार आहे येस इट विल लाइक एल शेपचा दिसेल. नेक्स्ट आहे ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. सेंट्रोमियर कुठे असतो सेंट्रोमियर इज नियर दी एंड. ओके. त्या क्रोमोझोमचा जो एंड आहे त्या एंडच्या जवळ सेंट्रोमियर लोकेट झालेला असतो आणि हा जो क्रोमोझोम आहे तो कसा दिसतो येस इंग्लिश अल्फाबेट जे लाइक दिसणार आहे. आणि सगळ्यात शेवटी टेलोसेंट्रिक. टेलोसेंट्रिक मध्ये काय सांगितलं सेंट्रोमियर इज ॲट दी एंड. एंडला प्रेझेंट असतो आणि एंडला असल्यामुळे याला दोन आर्म नसतात एकच आर्म प्रेझेंट असते आणि हा जो क्रोमोझोम आहे तो कसा दिसतो इंग्लिश अल्फाबेट आय. जेव्हा दोन आर्म तयार होतात त्यातली एक आर्म छोटी आणि एक मोठी अशी असेल तेव्हा त्यातली जी शॉर्ट आर्म आहे तिला पी
आणि लॉंग आर्म आहे तिला क्यू आर्म असं म्हटलं जातं. हे नीट लक्षात घ्या ह्या दोघांच्या बाबतीत. सो 4 टाइपचे क्रोमोझोम तुम्हाला सांगितले ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, अॅक्रोसेंट्रिक अँड टेलोसेंट्रिक. हे चारही टाइप समजले. ओके, नेक्स्ट आपण सेक्स क्रोमोझोम जे आहे त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत. सेक्स डिटर्मिनेशन मध्ये इन्व्हॉल्व होणारे जे 2 क्रोमोझोम असतात कोणते, एक्स आणि वाय. फिमेल मध्ये एक्स हे सेक्स क्रोमोझोम असतात आणि मेल मध्ये एक्स आणि वाय. सेक्स क्रोमोझोमचं स्ट्रक्चर समजलं तर तुम्हाला लिंकेज हा पॉइंट कळणार आहे. सेक्स लिंक डिसऑर्डर तुम्हाला समजणार आहे. सो आधी तुम्हाला यातल्या सगळ्या टर्म्स यूक्रोमॅटिन, हेटेरोक्रोमॅटिन, होमोलोगस रिजन, नॉन होमोलोगस रिजन हे सगळे पॉइंट आपल्याला सेक्स क्रोमोझोम बद्दल लक्षात घ्यायचे. सो नेक्स्ट इज सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम आर हे समजलं ना. सेक्स क्रोमोझोम आर आल्सो कॉल्ड ॲज सेक्स क्रोमोझोमचं अदर नेम काय येस त्यांना अजून ॲलोझोम असं सुद्धा म्हटलं जातं. सो सेक्स क्रोमोझोम आर आल्सो कॉल्ड ॲज ॲलोझोम. सेक्स क्रोमोझोम मध्ये 2 टाइप आहेत, एक्स आणि वाय. तुम्ही ही इन्फॉर्मेशन लिहिताना डिस्ट्रीब्युशन फॉर्म मध्येच लिहायची. सो सेक्स क्रोमोझोम दे आर आल्सो कॉल्ड ॲज ॲलोझोम अँड दे आर इन्व्हॉल्व्ड इन सेक्स डिटर्मिनेशन. हे क्रोमोझोम सेक्स डिटर्मिनेशन मध्ये इन्व्हॉल्व होतात. ओके, मग आता सेक्स क्रोमोझोम 2 टाइपचे आहेत, एक्स आणि वाय. हे 2 टाइप पडतात सेक्स क्रोमोझोमचे. त्यापैकी लास्ट बेंच लक्ष द्या, जो एक्स क्रोमोझोम आहे तो कसा असतो, लॉंग. काय झालं, एक्स क्रोमोझोम जो आहे तो लॉंग असतो आणि वाय क्रोमोझोम जो आहे तो शॉर्ट आहे. इट इज स्ट्रेट ब्रॉड लाइन. तो फर्स्ट तर लेंथ मध्ये डिफरन्स लक्षात घ्या. दोन्हीच्या लेंथ मध्ये डिफरन्स काय आहे, एक्स क्रोमोझोम जास्त लॉंग असतो आणि जर आपण वाय क्रोमोझोम बघितला तर त्याची लेंथ एक्स पेक्षा कमी असते. ओके, बुक मध्ये जी डायग्राम दिलेली त्यातले एक आर्म जे दोघांची इक्वल दाखवली आहे आणि एक आर्म एक्स ची मोठी आणि वाय ची छोटी आहे. ते तसंच असलं पाहिजे. ठीक आहे. सो वाय क्रोमोझोम जो आहे तो शॉर्टर आहे. नेक्स्ट एक्स क्रोमोझोम मेटासेंट्रिक असतो. मेटासेंट्रिक आता समजतं तुम्हाला. आणि वाय क्रोमोझोम जो आहे तो अॅक्रोसेंट्रिक असतो. मेटासेंट्रिक म्हणजे सेंट्रोमियर कुठे असला पाहिजे, ॲट द सेंटर किंवा मिड पॉइंटला असला पाहिजे. आणि अॅक्रोसेंट्रिक याच्यामध्ये सेंट्रोमियर कुठे असतो, नियर द एंडच्या जवळ. असं जर असेल तर आपण त्याला अॅक्रोसेंट्रिक असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये लार्ज अमाउंट ऑफ एक्स क्रोमोझोम मध्ये लार्ज अमाउंट ऑफ यूक्रोमॅटिन असतो. आणि जर तुम्ही वाय क्रोमोझोम बघाल तर याच्यामध्ये स्मॉल अमाउंट ऑफ यूक्रोमॅटिन. स्मॉल अमाउंट ऑफ यूक्रोमॅटिन. आता यूक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन या दोघांमधला डिफरन्स नीट समजून घ्यायचा. एवढं समजलं? हां, सांगा पटपट. 2 सेक्स क्रोमोझोम कोणते, एक्स आणि वाय. एक्स जो आहे तो लॉंगर आहे, वाय जो आहे तो शॉर्ट आहे. एक्स इज मेटासेंट्रिक, वाय इज अॅक्रोसेंट्रिक. एक्स हॅव large amount of euchromatin, y have small amount of euchromatin. euchromatin आणि heterochromatin आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. समजलं?